खपतात. त्यामुळे ती जी आहे ती उत्तमाची प्रचिती आहे ती फारच महत्वाची. म्हणून एक्सलन्स इज लिव्ड नॉट परस्यूड. एक्सलन्स इज अ क्रिएटिव्ह ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लाईफ फोर्स. तुम्ही आणि मी सगळेजण येतो तेव्हा टोक न काढलेली पेन्सिल असते. एक्सलन्स आपल्याला धार देतं आणि ती गोष्ट फार महत्वाची. म्हणून एक्सलन्स कसा समजून घ्यावा त्याच्या पुन्हा 1 2 3 4 लागतं आपल्याला. त्यामुळे 1 2 3 4 देऊया आपण. पहिली गोष्ट, अज्ञानाची जाणीव आणि स्वीकार ही उत्तमाकडे जाण्याची पहिली पायरी आहे. अवेअरनेस अँड ॲक्सेप्टन्स ऑफ इग्नरन्स. आपल्यामध्ये अविद्या फार महत्वाची मानलेली आहे. कारण जोपर्यंत अविद्येचं मला भान येत नाही तोपर्यंत मी विद्येकडे जाणार कसा. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं काय असेल तर मला हे येत नाही हे मला कळलं पाहिजे. आमचा सुनील खांडबहाळे, त्याची पण मुलाखत आपल्या चॅनलवरती जरूर बघा. सुनील खांडबहाळे हा इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये जातो, गावाकडचा मुलगा, आणि त्याच्या लक्षात येतं की त्याला इंग्रजी येत नाहीये. इंग्रजी येत नाहीये म्हणून तो म्हणतो आता कुणाला विचारायचं, म्हणून तो डिक्शनरी घेतो. तो डिक्शनरी घेतो कारण अज्ञान घालवायचं आहे. मग तो काय करतो, ती सगळे इंजिनिअरिंगचे शब्द आणि त्यांचे इंग्रजी प्रतिशब्द, मराठी अर्थ हे सगळं तयार करतो. मग त्याची तो सायक्लोस्टाईल करतो नंतर येणाऱ्या बॅचसाठी, कारण ती सगळी मुलं तशीच येणार असणार. आणि तिथून काय चालू होतं, खांडबहाळे.com नावाची जी साईट तयार होते, जी आज सर्व भारतीय भाषांवरची सगळ्यात जास्त व्हिजिट करणारी साईट आहे, ती आमच्या सुनील खांडबहाळेने तयार केलेली आहे. अज्ञानाची जाणीव झाली, अविद्या कळली आणि तिथून सुरुवात झाली. स्वीकार केला आणि पुढे जायचं ठरवलं. सो अज्ञानाची जाणीव आणि स्वीकार उत्तमाकडे जाण्याची पहिली पायरी. इफ यू चेज परफेक्शन वी मे कॅच एक्सलन्स. म्हणजे एक्सलन्स स्टार्ट्स आफ्टर मास्टरी इज अचीव्ड. हे फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आपल्याला वाटतं, म्हणजे माझा स्वतःचा असा समज होता, पिकासो हा जो मोठा चित्रकार, मला असं वाटायचं की पिकासो ना त्याला काय पेंटिंग येत नसणार, बेटा लकी होता, वाटेल ते काय काय काढायचा ॲबस्ट्रॅक्ट बिस्ट्रॅक्ट म्हणून, आणि खपायचं बुवा चांगलं त्याचं. बार्सिलोनामध्ये पिकासोचं म्युझियम आहे, ते बघायला गेलो. त्या म्युझियमने माझे डोळेच उघडले. त्या म्युझियममध्ये पिकासो लहान असताना पासूनची त्याची चित्र आणि चित्रांच्या वह्या ठेवल्या आहेत. आणि माझ्या असं लक्षात आलं की कोणत्याही आर्ट स्कूलमध्ये जायच्या आधी 15व्या वर्षी हा माणूस वास्तवदर्शी शैलीचा मास्टर झाला होता. आणि मग त्याने जे पुढे केलं ते केलं. म्हणजे मला असं नेहमी त्यामुळे वाटतं, आउट ऑफ बॉक्स थिंकिंग ओनली कम्स आउट ऑफ अ फुल बॉक्स. आधी ना तुमचा बॉक्स फुल पाहिजे, आधी तुम्हाला मास्टरी पाहिजे, मग एक्सलन्सकडे जाल. आणि मग मला पिकासोचा क्युबिझम वेगळ्या पद्धतीने कळायला लागला. मग मला कळायला लागलं की नंतर या माणसाने शिल्प का केलं, त्याने बरंच काय काय पुढे केलं, ते सगळं त्या म्युझियममध्ये मी बघितलं. मग माझ्या लक्षात आलं, परफेक्शन इज स्टॅटिक, एक्सलन्स इज डायनॅमिक. परिपूर्णता स्वतःचं कुंपण निर्माण करते, उत्तमाला क्षितिजाची आस आहे, आकाशाचा ध्यास आहे. म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे की जे प्रकाशात येतं ते सारं उत्तम नसतं. प्रकाश सगळ्यावरतीच प्रकाश टाकणार, पण आपण बघायचंय की त्यामधलं उत्तम काय. उत्तम कधीही कुणाशीही स्पर्धा करत नाही. उत्तम हे त्या वेळचं सर्वोत्तम असतं, आणि सर्व म्हणजे अन्य नव्हे, मी, माझं त्या वेळचं सर्वोत्तम असतं. म्हणून एक्सलन्स इज डायनॅमिक. मी स्वतःकडे कसा बघतो तिथून एक्सलन्स येतो. सोपं उदाहरण सांगतो. आता 3 इडियट्स मधले सगळी मेन कॅरेक्टर्स बघा, आणि त्यांना काल आपले आत्मस्वीकाराचे कॅपिटल आय, स्मॉल आय, कॅपिटल आय मेड अप ऑफ स्मॉल आय आपले होते ना, ते लावा. काय दिसेल बघा. कॅपिटल आय वरती कोण आहे 3 इडियट्स मध्ये, सांगा मला. व्हायरस आहे, हां, वीरू सहस्त्रबुद्धे, आणि त्याची स्टुडंट एडिशन आहे चतुर. कॅपिटल आयला आहेत की नाही, आत्मस्वीकाराच्या आहेत. मग त्याच्यामध्ये स्मॉल आय वरती कोण आहे बघा, राजू रस्तोगी. काल त्या टिंबावरती तटस्थ मख्ख कोण आहे बघा, फरहान.
आणि कॅपिटल आय मेड अप ऑफ स्मॉल आय कोण आहे बघा? कोण आहे? रांचो. करेक्ट. मग आता रांचो जो असतो ना, ही इज द रोल मॉडेल ऑफ एक्सेलन्स. बघा, बाकीचे सगळे परफेक्शनच्या पाठी असतात. याला एक्सलन्स म्हणजे काय हे बेट्याला माहिती असतं, म्हणून तो शिकायला आला असतो, डिग्री घ्यायला आलाच नसतो ना, असं पिक्चरमध्ये दाखवलंय बघा आपल्याला. म्हणजे तो जो असतो की नाही, तो डायनॅमिक असतो. सो एक्सलन्स इज अ एव्हर मूव्हिंग टार्गेट. नीट बघा, 18 एप्रिल 1994, ब्रायन लारा, 24 years, scores 365 runs. At the crease, he spent 766 minutes. 24 वर्षाचा ब्रायन लारा. एक्सलन्स, ग्रेट. 2001 साली मॅथ्यू हेडन ऑस्ट्रेलियाचा 385 रन करतो. लाराचा विक्रम मोडीत जातो. 2004 साली किती वर्षाचा लारा आहे आता? 34 वर्षाचा ब्रायन लारा स्कोर्स 400 नॉट आउट करतो. एक्सलन्स इज अ चेन ऑफ ब्रिलियंट परफॉर्मन्सेस. म्हणजे त्यातला जो ब्रिलियन्स आहे ना, तो वाहत असतो. म्हणून ब्रायन लाराला, सचिन तेंडुलकरला आपण काय म्हणतो की हे प्रतिभाशाली आहेत. सो टायनी स्पेक्स ऑफ एक्सलन्स क्रिएट अ स्टेट रादर दॅन डॉन्टिंग पीक्स. उत्तमाच्या अभिव्यक्तीमधली सहज वृत्ती जेव्हा अंगवळणी पडते आणि आत्मसात होते, तेव्हा काय होतं? म्हणजे लताबाई आणि आशाबाईंना किंवा लताबाईंना तुम्ही सांगितलं जरा बेसूर गाऊन दाखवा हो, गाऊच शकणार नाहीत ना त्या. त्यांना बेसूर गाणं त्यांच्या आयुष्यातून आता नाही गेलंय. ते म्हणतील की नाही सॉरी, आम्हाला बेसूर नाही गाता येत आहे. ही एक्सलन्सची सहज वृत्ती आहे. सो इज देअर एक्सलन्स इन इमोशनल एक्सप्रेशन? येस. निओकॉर्टिकल इमोशन्स आर द एक्सलन्स इन इमोशनल एक्सप्रेशन. एम्पॅथी, नॉन जजमेंटल, आपण ती अख्खी लिस्ट बघितली. ट्रॅव्हर नोवा नावाचा एक कॉमेडियन आहे अमेरिकेतला. त्याचं फारच सुंदर आत्मकथन आहे, बॉर्न क्राईम. जरूर वाचा.